हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेतच असणार आणि मजेतच राहावे हीच देवाचरणी प्रार्थना. तर आज ना मी सकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आहे. कारण मला हे वरचं म्हणजे आज आम्ही झोपायला वरती आलो होतो आणि हे टेरेसवरचं दृश्य तुम्हाला मला दाखवायचं होतं. एकदम नॅचरल हवेमध्ये आज झोपलो होतो. मस्त फ्रेश हवा होती आणि वरती पण एकदम छान मोकळं वाटत होतं. मस्त सगळेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच वरती झोपायला आलेले होते. अगदी जवळजवळ घरं आहेत त्यांची, म्हणजे खाली जमिनीवरतीच आहेत ना, तर मग टेरेस स्वतःचंच आहे. तर वरती मस्त आरामात झोपू शकतो. म्हणजे ए सीच्या हवेपेक्षा तरी आपली ही फ्रेश हवा एकदम चांगली. तर म्हटलं चला तुम्हाला हे दाखवते वरचं. आणि माझ्या सासूबाई ना लवकर उठायची सवय ना, तर त्या उठल्या होत्या, त्या गेल्या होत्या खाली आणि त्यानंतर मी उठली होती, अवनी पण गेली. आणि मी म्हटलं चला तुम्हाला हे दाखवते थोडंसं. तर इथे ना वरती आत्ताच त्यांनी सोलर बसवून घेतलं आहे. तर हे दोन जे रिकामे आहेत ना, तर ते जरा बाकी अजून थोडंसं काम, तर ते पूर्ण करून घेणार आहेत आता. आणि छान होतं, मस्त वाटत होतं वरती. झोपही मस्त लागली. नाही बघा झोपला आहे. तर म्हटलं त्याला थोडं झोपू देते. त्याला जेव्हा जाग येईल तेव्हा तो उठेल आणि मग वरती घ्यायला येणार. तोपर्यंत मग मी आमचं पुढचं काही कामं आहेत ते करून घेणार. आता जाते खाली. आणि सेकंड फ्लोअरला पण काही सामान ठेवलं आहे. तर जास्त काही येणं होत नाही सेकंड फ्लोअरला, कारण कधीतरी लागणारं सामान आहे, गहू वगैरे किंवा मग आपलं उन्हाळ्याचं सामान जो आपण बनवतो तोच ठेवला आहे. तो कधीतरीच लागतो म्हणून तेवढंच काढण्यासाठी येतात, नाही तर मग खाली तसं मोकळंच आहे, तर छान वाटतं खाली. मग वरती तेवढं जास्त येणं होत नाही. आणि हे बघा असं सेम, म्हणजे या साईडची बी सेमच अशी घरी, जशी समोरची मी दाखवते तसंच सेम सगळी घरं सेम आहेत. आणि मोकळे हवेत तर छान वाटतं म्हणजे. आणि असं सेम घर आहेत ना, तर कधी कधी चुकायला पण होतं की हे घर आहे का ते घर आहे. जे नेहमी राहतात त्यांना नाही, पण कधीतरी येतात ना त्यांच्यासाठी, कारण सगळीच सेम सेम वाटतात घरं. तर पण मस्त आहे, मोकळे हवे ते छान वाटलं. आणि हा बघा दरवाजा, याचा दरवाजा ओपन होता म्हणून म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवते. आणि लावून घेतला तो परत, लावूनच घेतलेला असतो सहसा. तर त्यानंतर खाली आले होते आणि बघा आले आहे ना, तर मस्त सासूबाईंचं म्हणजे आम्ही झोपलेलोच होतो तेवढ्यात, तर त्यांना आज पुरणपोळी बनवायची होती ना, तर मग कणिक वगैरे मळून ठेवली होती. आणि ही खापरावरची पुरणपोळीसाठी 2 ते 3 तास आधीच पुरणपोळीचं पीठ जे असतं ना ते मळून ठेवावं लागतं. ते तुम्हाला मी आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर इथं बघा, आणि आमच्या शेजारीत ना, तर त्यांच्याच हेल्पने थोडीशी ह्या पुरणपोळ्या बनवून घेत होत्या, कारण ह्या जागेवरती ना ऊन लवकर येतं आणि त्यांनी चूल पेटवली अंगणात. तर मग ऊन आलं तर मग ते अजून जास्त गरम होणार, तर म्हणून त्यांनी आधी सगळ्यात आधी पुरणपोळ्याच करून घेतल्या आणि यांची हेल्प घेतली होती की म्हणजे पटकन होणार असं म्हणून. तर कारण ऊन आलं का मग कसं चुलीजवळ अजून जास्त गरम होतं ना, तर पटापट केल्या मस्त पुरणपोळ्या. आणि सगळं स्वयंपाक बाकीच होता, फक्त हे करून घेतलं होतं. बाकीचा स्वयंपाक म्हणजे काही कामं ती मी करत होती आणि काही कामं माझी दिराणी ना ती करत होती. तर घरातली कामं पण होत होती आणि इकडची पण. म्हटलं चला तुम्हाला हे दाखवते की डायरेक्ट म्हणजे अंगणातच मस्त चूल वगैरे पेटायला जागा आहे ना, तर छान वाटत होतं, मस्त गावासारखं फील होत होतं. आणि यांच्याही इथं पुरणपोळी चालू होते आणि एका साईडला मस्त आयू आणि आवणी खेळत होते, ते तुम्हाला आता दिसेल पुढे. आणि म्हटलं चला मी पण बघते. ॲक्च्युली मला बनवायची होती, म्हटलं मी पण बनवते, पण म्हटलं नको उगीचच खराब व्हायची, कारण खूप दिवस झाले मी नाही बनवली खापरावरची पुरणपोळी, तर म्हटलं नको. आणि हे बघा इथं आईचं आणि अवनीचं मस्त खेळणं चालू होतं. मोकळी जागा होती आणि माझे सासरे पण बाजूला बसले होते त्यांच्यावरती लक्ष ठेवायला. तर मग तशी काही भीती वाटत नव्हती ना आतमध्ये ना, तर मग गाड्या वगैरे तर काही आतमध्ये येत नाही. आणि कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सुरतमध्ये आमचे बरेच नातेवाईक असतात. तर ह्या पण आहे ना, ह्या म्हणजे ही माझी फ्रेंड पण आहे आणि अवनीच्या पप्पांची आत्याची मुलगी पण आहे, म्हणजे माझ्या फुई सासूची मुलगी. तर पण आम्ही लहानपणापासून म्हणजे यांची आत्या माझ्या मम्मीच्या गावाला दिली आहे. तर तिथं राहतात आणि आम्ही क्लासमेट होतो, म्हणजे लहानपणापासून तर 10वीपर्यंत. 10वीच्या पुढे माझं वेगळं आणि तिचं वेगळं होतं, तर तोपर्यंत आम्ही सोबतच होतो. आणि आता असं झालं की नणंदच्या नातीला लागते ना, तर मग कळतच नाही की ताई बोलावं की डायरेक्टच नावाने बोलावं. आणि आम्हाला सवय की नावाने बोलायचं, तर मग मी नावानेच बोलते आणि तिला पण काही वाटत नाही. तर ती पण बोलते की नको, आपण फ्रेंड आहेत आधीपासून, तर मग आम्हाला तसं काही वाटत नाही. आणि त्या पण आहे ना जवळच असतात इथून, तर मग त्यांनाही जेवायला सांगितलं होतं. तर त्या पण आल्या होत्या. दादा तर ऑफिसला गेले होते म्हणून ते नाही होते घरी, म्हणजे कामाला. तर त्या होत्या, मग त्या आणि त्यांची मुलगी असे दोघेजण आले होते. मुलगा पण गावीच आहे. तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आहे ना डब्बा दिला होता दादांसाठी. तर मग ते आम्ही त्यांना हसत होतो की खाऊन पण चालले आणि घेऊन पण चालले असं म्हणून. तर पण छान आहे, स्वभाव मस्त आहे. आणि त्यानंतर मग त्यांची निघायची वेळ झाली होती, कारण आमच्या एवढ्या गप्पा चालू होत्या ना, खूप गप्पा मारल्या आम्ही, कारण खूप दिवसानंतर भेटलो होतो. आमच्या सगळ्या स्कूलच्या वगैरे गप्पा चालू होत्या. पण आहे ना त्यात तिची मुलगी
पंखुडी नावे तिचंवालं, तर ती सारखी सांगत होती की मम्मा चल घरी, मम्मा चल घरी. तिला करमत नव्हतं आणि तिच्या ट्युशनचा पण वेळ झाला होता, म्हणून मग गप्पा झाल्या आणि त्यानंतर ती बोलते की चला आता मी निघते. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो भेटायला त्यांच्याकडे. तसं आधी पण गेलो होतो ना, तर मग भेटून आलो आहे. प्रत्येक वेळेस गेलो म्हणजे भेटायला जातोच. ती गेल्यानंतर आहे ना थोडा वेळ आराम करून घेतला होता आणि मावशीकडे पण भेटायला जायचं होतं आजच, कारण उद्या सकाळी आम्हाला निघायचं होतं. तर म्हटलं आजच जाणं होणार. तर त्याआधी बाजारात गेलो होतो, कारण म्हणजे घरूनच मी यांना सांगितलं होतं यावेळेस की मला बाजारात जायचं आहे, कारण खूप वेळा आम्ही आलो आहे सुरतला, पण एकदाही बाजारात किंवा मार्केटमध्ये गेलो नाही. आणि तरी पण म्हणजे घरून मी यांना सांगितलं होतं की म्हटलं मी जाणारच, तरी पण ते आता म्हणजे निघताना मला बोलले की नको जाऊ, फक्त मावशीकडे भेटून आपण परत येऊ. म्हटलं नको, 10-15 मिनिट का असेना तरी मला जायचंच आहे. आणि मी 10-15 मिनिटात आहे ना 4 ते 5 साड्या घेतल्या होत्या आणि मग त्यानंतर मावशीकडे भेटायला गेलो होतो. मावशीकडे मस्त थोडा वेळच थांबली, जास्त नाही. मावशी पण जेवायला सांगत होती, पण ऑलरेडीच खूप लेट जेवलं होतं म्हणून भूक नाही होती, तर मग जेवलं नाही आणि डायरेक्ट घरी आलो होतो. आणि त्यानंतर मग सकाळचंच हे आहे परतीचा प्रवास आमचा, म्हणजे रिटर्न जायचं होतं आम्हाला घरी. सगळ्यांची भेट झाली आणि मग घरी जाण्यासाठी परत निघालो. परत रिक्षा केली आणि परत स्टेशनवरून आता मुंबईसाठी जातो आहे. तर आईचं आणि अवनीची तर खूप मज्जा होती 2 दिवस. मस्त खाण्यापिण्याची पण मज्जा आणि खेळायची पण मज्जा. निघताना चॉकलेट वगैरे दिल्या होत्या. तर हे इथं तिकीट काढून आणलं त्यांनी आणि मग आम्ही निघालो होतो. म्हटलं संध्याकाळपर्यंत पोचायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी आईची स्कूल होती आणि अवनीच्या पप्पांचं पण ऑफिस आहे. तर मग तसं संध्याकाळी नाही, म्हणजे 4-5 वाजेपर्यंत तर आम्ही पोचू घरीच, 5पर्यंत तरी पोचून जाऊ. तर इथं बघा अवनी आणि आईचं नाटकं चालू होती. त्यानंतर बसतो ट्रेनमध्ये. मग ट्रेनमधले तर मस्ती मुलांची माहितीच आहे, तिकडून येताना पण तेवढीच मस्ती केली आणि इकडून जाताना पण तेवढीच मस्ती चालू आहे त्यांचीवाली. तर म्हटलं जाऊ दे, खूप दिवसानंतर भेटतं मुलांना, तर मग मस्त मज्जा करून घेतात. असंही जास्त बाहेर निघणं होत नाही. आणि घरी पोचलो होतो 5पर्यंत आणि जेवण केलं आणि थोड्या वेळेनं झोपून घेतलं होतं, कारण खूप थकलो होतो. आणि दुसऱ्या दिवसापासून माझी डेली रुटीन पण चालू होणार होती, कारण आईची स्कूल चालू होत होती. तर हे दुसऱ्या दिवशी ना म्हटलं तर बॅग सगळी खाली केली ना, तर म्हटलं चला तुमच्यासोबत हे साड्या पण शेअर करते की मी कोणत्या आणल्या होत्या. आणि मस्त स्वस्त मिळाल्या होत्या. 250-250ला घेतल्या होत्या मी ह्या, म्हणजे 200वाल्या पण होत्या, पण ह्या मला आवडल्या होत्या तर मी ह्या घेतल्या. आणि ह्या आहे ना ऑनलाईन पण मला वाटलं 200-250ला अशी नाही भेटणार, मिशोवरती पण छान मस्त क्वालिटी खूप छान आहे. तर मला तर आवडल्या म्हणून मी 4 ते 5 साड्या आणल्या होत्या आणि सगळ्या बांधणीमध्ये आणल्या होत्या, कारण बांधणीच्या साड्या मला आवडतात आणि त्या इथे भेटत नाही, तर मग तिकडूनच घेऊन आली होती. छान होत्या. जर तुम्हाला जर तिकडे गेलं तर व्हिजिट नक्की करा सुरतला तर बाजारात. चला तर मग माझं व्लॉग मी इथंच संपवते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.